नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 याबाबतची संपूर्ण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, कोणत्या जातीसाठी किती जागा आहेत, किती वयोमर्यादा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक असणारे पुस्तक आणि त्या पुस्तकांची लेखकाची नावे आणि कोणत्या विषय या परीक्षेसाठी असणार आहेत आणि किती मार्काला असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 या येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती घेऊयात. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा याबद्दल आपण माहिती घेऊयात. प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष आहे. जे ओपन म्हणतो आपण त्या प्रवर्गासाठी. त्यानंतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, अनुसूचित जमाती अ भ ज ब, भ ज ड, विमा प्र, इमा व, SEBC, EWS इत्यादी संपूर्ण जमातीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. माजी सैनिक उमेदवार, पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवार आणि अनाथ उमेदवारांसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा किती आहे ते बघूयात. माजी सैनिक उमेदवारांना उमेदवाराच्या सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असणार आहे. पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्ष असणार. अनाथ उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष आहे. आता इथे प्रवर्गामध्ये महिला उमेदवार, खेळाडू उमेदवार, पोलीस पाल्य, गृहरक्षक किंवा माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार जसं की मुलगा, मुलगी, पत्नी यांच्या किमान आणि कमाल वयोमर्यादामध्ये किती वर्ष आणि प्लस किती वर्ष वाढवून दिलेली आहेत याबद्दलची माहिती घेऊयात. एक, महिला उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्ष आहे. तीच कमाल वयोमर्यादा मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष आहे. खेळाडू उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्ष अधिक ते खेळाडू असल्यामुळं 5 वर्ष त्यांना जास्त मिळणार आहेत. कमाल वयोमर्यादा मागास प्रवर्गासाठी खेळाडू उमेदवार असल्यामुळे 33 वर्ष अधिक 5 वर्ष शिथिल. पोलिसांचं पाल्य असेल तर किमान वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा खुल्या गटासाठी 28 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष. गृहरक्षक किमान वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा खुल्या गटासाठी 28 वर्ष आणि इतर मागास किंवा मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष. माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार जसं की मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुल्या गटासाठी 28 वर्ष अधिक 3 वर्ष शिथिल आणि मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष अधिक 3 वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे. आता या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी श्रेणी आणि पात्रता निकष म्हणजे तुमची पात्रता काय आहे, उंची किंवा बाकी इतर माहिती ते आपण पाहूयात. महिला उमेदवारांसाठी किमान उंची 155 सेंटीमीटर आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 165 सेंटीमीटर आहे. ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी महिला ट्रान्सजेंडर म्हणून नोंद केली असल्यास किमान उंची 155 सेमी आणि पुरुष ट्रान्सजेंडर म्हणून नोंद केलेली असल्यास किमान उंची 165 सेमी. छातीचे मोजमाप फक्त पुरुषांसाठी सैल छाती किमान 79 सेंटीमीटर आवश्यक आहे. हे झालं महिला आणि पुरुषांच्या पात्रता निकषाबद्दलची माहिती.
आता नक्षलग्रस्त भागातील अनुसूचित जमातीचे उमेदवार जर असतील तर त्यांचे पात्रता निकष काय आहे? उंची 160 सेंटीमीटर, महिला आणि पुरुष उमेदवार दोघांसाठी सुद्धा. नक्षल हल्ल्यात मृत किंवा गंभीर जखमी पोलीस बांधवांचे कुटुंबातील उमेदवार असल्यास 160 सेंटीमीटर उंची महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी आणि छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही. जरी ते स्त्री असो किंवा पुरुष उमेदवार असली तरीही छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही. आता टीप महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2019 त्याच्यामध्ये त्या नियम किंवा सूट दिलेली आहेत. निर्धारित केलेल्या शारीरिक पात्रता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सेवा प्रवेश नियम 2019 यानुसार जे काही शारीरिक पात्रता नियम केलेला आहे तो त्याचं पालन होणं आवश्यक आहे. खेळाडू उमेदवारांसाठी पुरुष आणि महिला खेळाडूंना किमान उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर सूट दिली जाईल. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार वैद्यकीय कारणास्तव सेवामुक्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी पात्रतेचे नियम दिलेले आहेत. यामधून हे नियम आहेत किंवा सूट दिलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आता इथं उमेदवारांचा प्रकार आणि त्यांना किती गुण आवश्यक आहेत. पुरुष उमेदवार असतील तर 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळा फेक 15 गुण असे एकूण 50 मार्कांची शारीरिक चाचणी असणार आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळा फेक 15 गुण असे 50 मार्कांची शारीरिक चाचणी असणार आहे. त्यानंतर परीक्षेसंदर्भात लेखी परीक्षा ही संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी आयोजित केली जाईल. यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयांचा समावेश असणार आहे. निवड प्रक्रिया ही शारीरिक व लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे यादी तयार करून त्याप्रमाणे करण्यात येईल. अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी तयार करणे, शासन निर्णयानुसार रिक्त पदानुसार ही यादी तयार केली जाईल. म्हणजेच लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि त्यानुसार मिळणारे जे काही गुण असतील ते शासन निर्णयानुसार जिथे रिक्त पद असतील त्याप्रमाणे यादी तयार करून त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आता परीक्षेसाठी आवश्यक असणारे लेखी परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे विषय आहेत ते मराठी विषयासाठी 25 गुण असणार आहेत, सामान्य ज्ञानासाठी 25 गुण असणार आहेत आणि गणित व बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 50 गुणांची लेखी परीक्षा अशी एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड इतिहास, भूगोल, मराठी 6वी ते 12वी पर्यंतचा इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर अभिनव प्रकाशन चालू घडामोडी हे चालू घडामोडीसाठी आवश्यक असं पुस्तक आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. इतिहासासाठी रंजन कोळंबे यांचं पुस्तक फायदेशीर ठरू शकतंय आणि मराठीसाठी परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक तुम्ही अभ्यासू शकताय. गणित व बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे यांचं पुस्तक अभ्यासू शकताय. हे तुम्हाला साधारणपणे आयडिया येण्यासाठी किंवा अभ्यासक्रम कसा असेल किंवा कोणत्या धर्तीवरती करायचा आहे त्यासाठी ही पुस्तकांची नावं आणि त्यांच्या लेखकांची नावं दिलेली आहेत. तसेच 291 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच लेखक के भुतेकर प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज साठी हे उपयोगी पुस्तक आहे, याचा तुम्ही अभ्यास करू शकता. 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती लेखक सिद्धेश्वर हडबे 2004 ते 2024च्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. हेही तुम्ही अधिक माहितीसाठी किंवा रेफरन्ससाठी प्रॅक्टिससाठी वापरू शकता. टार्गेट खाकी 11,000च्या पेक्षा जास्त प्रश्न लेखक बाळासाहेब तांडले आणि योगेश सांगळे 2024-25च्या पॅटर्ननुसार विश्लेषण आणि स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती जी आगामी आकर्षण आहे किंवा येणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला आत्ताच शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर बाबींची माहिती, कोणत्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा हे आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
त्याचप्रमाणे कोणते लेखकांची पुस्तकं वापरावीत आणि ते कुठले विषय किती मार्कासाठी दिलेले आहेत हेही आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, कारण महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अनुषंगाने बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण या आधारे सामान्य घडामोडी यासाठी आमचे पुढचे व्हिडिओ येणार आहेत. त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन